हॅलो, नमस्कार, जय भीम सर्वांना. मी तुमच्यासाठी खूप एक सुंदर गोष्ट आणलेली आहे आणि ती पहा. ह्या जमान्यात लोक कशी असतात, कशी नाही, ते चांगली असतात का वाईट असतात, ते सगळं मी सांगणार आहे. तर एक माणूस उभा असते आणि एक बाई इथे उभी असते. तर तो एकदम माणूस घायल झालेला असते. तर त्याला खूप तहान लागलेली असते पाण्याची. तर ती बाई लांबून बघते, अरे हा याला पाण्याची तहान लागली वाटतं. तर ती त्याला इशारा करते का तुला पाण्याची तहान लागलाय का. तो बोलते हां. तर तो बोलते हां पाण्याची तहान लागलाय. तर मग ती बोलते का थांब मी आणते तुझ्यासाठी पाणी. तर अशी ती करते. तर तो लांबून सांगते किती चांगली बाई आहे ती. मला पाण्याचं मला ओळखलं पाणी पाहिजे आणि पाणी आणायला गेली. तर ती पाणी आणायला गेली तर 10 मिनटं झाली तर ती आलीच नाही. तर तो बोलते का ही कशी बेकार बाई आहे, मला सांगितलं पाणी आणते आणि आलीच नाही पाणी घेऊन. तर ती 10-12 मिनटं झाली आणि ती पाणी घेऊन आली. अरे परत त्यांनी विचार केला लांबून का चांगली आहे बाई आहे, माझ्यासाठी पाणी आणला. बघा आता कशी ती वाईट चांगली कसं त्याला दिसते. ती पाणी घेऊन आल्यानंतर घे पाणी तुझ्यासाठी मी आणलं आहे. तर आणला त्याने, लगेच तोंडाला लावला तर ते एकदम खट्टा पाणी होता. तर बोलते काय बेकार बाई आहे, पाणी आणायला लेट केला आणि वरती. तर ती येताना सांगते त्याला का माफ करा मला थोडा उशीर झाला पाणी आणायला, ते पुढची सांगितलं ते हे आहे. ती बोलली का माफ करा मला पाणी आणायला थोडंसं वेळ झालं, तर घे पाणी. तर त्याने पिलं तर ते पाणी होतं आंबट. म्हणजे तिने सरबत करून, तिला वाटलं का पाणी देण्यापेक्षा याला लिंबू सरबतच बनवून देऊ ना, असं विचार करून ती लिंबूचा सरबत बनवून आणला. तर त्यांनी तोंडात घेतला तर तो होता आंबट. तर काय बेकार बाई आहे, दिलं तर आंबट. लिंबू सरबत दिलं तर आंबट, पाणी दिलं असतं तरी बरं वाटलं असतं. परत तिने काय सांगितलं का तुम्हाला आंबट वाटलं असेल ना. तर हां बोलते. तर मी साखर आणला, हे घ्या साखर आणि त्याच्यात टाका. मी कशाला टाकली नाही का तुम्हाला शुगर वगैरे असेल, मग तुम्हाला गोड चालत असेल का नाही, म्हणून मी ते टाकली नाही साखर. ही साखर घ्या आणि त्याच्यात टाका, ती गोड होईल. मग त्यांनी परत विचार केला का चांगली बाई आहे बघ, किती चांगला विचार करते. तर हे असं असते, आपण जे दिसते ते नसतं. आपण जे विचार करतात का ही बाई किंवा हा पुरुष बेकार आहे, पण कदाचित ते चांगले आहे. तर चांगला वाईट विचार करणारे जे असतात, तर ते जे विचार वाईट करणारे असतात ते वाईट असतात, चांगले करणारे असतात ते चांगले असतात. त्याला आपण ठरवू नाही शकत का हा माणूस वाईट आहे किंवा ही बाई वाईट आहे. तिच्यामध्ये बी चांगलं काहीतरी असेल. तर तिने बघ किती विचार केलं. तिने पाणी आणण्यापेक्षा तुला लिंबू सरबत आणलं. तर तू तिला बोलला ही बेकार बाई आहे किंवा ही वाईट बाई आहे असं बोलला, पण ती वाईट नसते, तिने चांगलंच असते ती आणि चांगलं विचार केलेला असते तुझ्याबद्दल. तर समोरचा माणूस बघल्यानंतर आपण ठरवू नाही शकत हा वाईट आहे का चांगला आहे. वाईट असला तर तो त्याच्या घरचा असेल किंवा त्याच्या नशिबाचा असेल, पण चांगला पण असू शकते. आपण नाही विचार करू शकत का हा वाईट आहे असा. त्याच्या मागे काहीतरी चांगले पण हे असतात, गुण असतात. तर माझं म्हणणं असंच असते का आपण ज्याला बोलायच्या आधी विचार करायचा का हा चांगला आहे का वाईट आहे. वाईट असते तो वाईटासारखा वागते, पण चांगला असते तो चांगल्यासारखा वागते. पण चांगलं वागताना आपण त्याला वाईट नाही ठरवू शकत, त्याच्यामागे काहीतरी चांगलं घडत असते. तर त्या बाईने तसंच केलं. ती चांगली असते खूप आणि तिने तुला पाणी देण्याच्या आई लिंबू सरबत दिला, तरी तू सांगितलं का ती बेकार आहे बाई बघ, मला खट्ट दिलं, टाईम झाला तर डाळा तर खट्ट. पण त्याच्यामागे पण एक चांगली गोष्ट होती. तुला शुगर असेल म्हणून तिने साखर टाकली नाही, साखर हातात घेऊन आली. तर मग ती बाई चांगली का वाईट, चांगलीच आहे ना. मग ती चांगली बाई आहे, मग आपण तिला बोलू शकतात का वाईट आहे असं. तर मी एवढीच सांगून आणि मी इथेच थांबते. तुम्हाला गोष्ट कशी वाटली कशी नाही ती नक्की पहा आणि मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा.